आपला आजचा विषय आहे चैत्रांगण. तर माहिती नाही की म्हणजे हे थोडंसं मला पण माहिती नव्हतं मागच्या वर्षीपर्यंत. कदाचित लहानपणी मी फार म्हणजे ह्या डिझाईन्स वगैरे, रांगोळी वगैरे मला आवड असायची, त्याच्यामुळे मी काढायची. तेव्हा मला माहिती असायचं. पण मी त्याच्यानंतर शिक्षणामुळे वगैरे सगळं इथपर्यंत आता आली, मागच्या वर्षीपर्यंत मला नव्हतं माहिती. पण मला जी आवड निर्माण झाली आणि त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं, त्याच्यामुळे हा मी विषय निवडलाय, चैत्रांगण. तर चैत्र मासात म्हणजे चैत्र हा आपला पहिला महिना असतो वर्षाचा, मराठी वर्षाचा. तर चैत्र मासात पूर्ण पूर्ण महिन्यामध्ये काढणारी ही रांगोळी दररोज पूर्वी दररोज सडा टाकून अंगणात बायका रोज काढायच्या ही रांगोळी आणि याच्यामध्ये 64 ते 51 चिन्हे आहेत. तर आपण जर विचार केला, की कोणत्या काळात केव्हा काय महत्त्व आहे या रांगोळीचं, तर सौर राष्ट्रीय पंचांगानुसार पहिल्या दिवशी, वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र मासामध्ये पहिल्या दिवशीपासून जी काढणारी जाणारी रांगोळी आहे, ती चैत्रांगण आहे. आणि कोणी-कोणी चित्रांगण म्हणतं, कोणी-कोणी चैत्रांगण सुद्धा म्हणतं. तर वसंत ऋतूची बहर असते. त्याच्यानंतर रामचंद्रांचा विजय रावणावर झालं, ते पण एक महत्त्व आहे. अं, तर जेव्हा गुढीपाडवा सुरू होतो, किंवा त्या दिवशी सुद्धा आपल्याला हे म्हणता येईल, कारण अनेक कारणं आहेत. त्या दिवशी तो दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्या दिवशी चैत्र सुरू होतो. तर आपण हे बघूयात, की त्याचं आणखीन महत्त्व काय आहे, की चैत्र नवरात्र पण सुरू होते, असं म्हणतात. काही-काही जण जोपासतात. त्याच्यानंतर चैत्र मासात आपण चैत्र गौरीची पूजा करतो. पूर्ण महिनाभर ती पूजा सुरू राहते आणि महिला हळदी-कुंकू पण करतात. आणि आपण सांगितलेलंच आहे श्रीरामांचा अयोध्येकडे पुन्हा आगमन तेव्हा पण त्यांच्या आगमनासाठी आणि स्वागतासाठी रांगोळी काढल्या जाते. तर आपण बघूयात, की ही रांगोळी का काढतो आपण? कारण जेव्हा आपण असा विचार करतो, की व्यक्त करतो, तर व्यक्त करण्यासाठी आणि शुभचिन्ह सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येण्यासाठी आणि आपण म्हटलेलंच आहे, की जेव्हा आपण पहिली चांगली सुरुवात म्हणजे अर्ध्याधिक काळ चालला जातो. का? कारण चांगली सुरुवात खूप महत्त्वाची आहे आपल्या धर्मामध्ये. त्याच्यामुळे मग कसं, की रांगोळी ही मांगल्याची प्रतीक मानल्या जाते. पुढे वळूयात आपण. सो चैत्रांगण याचं आपण पुन्हा म्हणजे जर मागे पूर्वीच्या काळात जर आपण गेलोत, की याच्याबद्दलची काय समज आहे किंवा काय माहिती मला मिळाली आहे, मी सांगते. की चैत्र मासात काढली जाते, हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि चैत्रांगणमध्ये 64 शुभचिन्ह होते पूर्वी आणि काळाच्या अंतरामुळे 51 चिन्हे आता काढतात आणि मानल्या पण जातात. तर सगळ्यात पहिले गेरू म्हणजे शेणाने सारवतात. त्याच्यावर गेरूनी पूर्ण आकृती चौकोन किंवा त्रिकोण किंवा गोल आकार असा सावरून घेतात गेरूनी. त्याच्यावर पांढऱ्या रांगोळीनी हे शुभचिन्ह काढल्या जातात. तर शंकर पार्वतीची कथा इथे थोडं प्रसिद्ध आहे, की शंकर जेव्हा खूप रुद्र अवस्थेत असतो, त्याला शांत करायची आवश्यकता असते. तर स्वतः तो साप शांत असतो, शीतलतेचं प्रतीक म्हणून तो साप गुंडाळून घेतो, की नाग गुंडाळून घेतो. तर अशा अशा तो स्वतःला काही म्हणजे शांत करायचा प्रयत्न करतो. पार्वती पण त्याला समजावते, की तुम्ही शांत व्हा वगैरे. पण ते त्यांना दोघांना किंवा त्यांना शांत करण्यासाठी हे सगळे शुभचिन्ह काढलेले आहेत. आणि असं असं म्हणतात, की ते सगळे शुभचिन्ह बघून शंकर शांत झालेत. त्याच्यामुळे काहीही आपल्या मनामध्ये म्हणजे आत्ताच्या काळात जर त्याचा गुणधर्म घ्यायचा म्हटला, तर आत्ताच्या काळामध्ये
आपल्या मनामध्ये किती किती म्हणजे किती विचार असले किंवा म्हणजे किती अस्वस्थता असली, तरी या रांगोळीच्या माध्यमातून आपल्याला आपलं पूर्ण म्हणजे बॅलन्स करता येते. आपली एनर्जी बॅलन्स होते आणि तिला बघून किंवा ते रिप्रेझेंट होतं, की आपण एकदम शांत आणि बॅलन्स्ड पद्धतीने आपलं आयुष्य जगावं. ते प्रतीक असतं. आणि असं पण म्हणतात, की पार्वती या चैत्र महिन्यामध्ये आपल्या माहेरी येते, तर तिचे लाड व्हावेत म्हणून महिला सगळ्या म्हणजे प्रत्येक दिवशी तिचे लाड करतात, हे चिन्ह काढतात, कारण त्यांना आनंद होतो आणि सगळे शुभचिन्ह असतात. आणि न आणखीन एक कारण असं आहे, की निसर्गाप्रती कृतज्ञता आपली व्यक्त व्हावी आणि कारण तेव्हा बहरण सुरू होतं. म्हणजे सगळं वसंत ऋतू सुरू होतो. सर्वीकडे बहरते, सृष्टी बहरते. त्याच्यामुळे सुद्धा ते एक कारण असावं. त्यांच्या स्वागतासाठी, त्या सगळ्या याच्या स्वागतासाठी. आणि पुढे वळूयात. तर आपण मुख्य रांगोळीकडे वळूयात. तर इथे तुम्हाला दिसतंय, की 1 सेकंद. ओके. सो इथे आपण बघतो आहे शुभचिन्हे. तर मी रांगोळीला 3 भागामध्ये डिव्हाईड केलं आहे. तर सुरुवातीला आपण बघतो आहे, की आंब्याचं तोरण म्हणजे आंब्यांच्या पानांचं तोरण जेव्हा आपण इथे बघतो आहे, तर त्यांनी त्याची सुरुवात केली जाते. सो तोरण हे आपल्या धर्मामध्ये खूप म्हणजे हिंदू धर्मामध्ये खूप मोठं शुभ मानलं जातं. तोरण याच्यासाठी आणि आंब्याचं पानाचं याच्यासाठी, कारण आंब्यांचे जे पानं असतात ते हिरवे असतात. तर एक समज असा आहे, की जे प्रदूषण असतं ते कमी होतं आंब्यांच्या पानांनी कारण ते दरवाजात असतं, तर आतमध्ये शिरत नाही प्रदूषण कोणतंही. मनातलं, डोक्यातलं की फिजिकल. तर दुसरं दुसरं कारण असं आहे, की सगळं जे निगेटिव्ह एनर्जी आहे ती आंब्याची पानं ॲब्सॉर्ब करतात आणि पॉझिटिव्ह म्हणजे ऑक्सिजन ते हे होतं म्हणजे ते तिथून निघतं त्यांच्यातून. त्याच्यानंतर असे तोरणाचे काही समज आहे. हे आपल्याला म्हणजे माहिती असेल, पण एकदा रिवाईज केलं आहे पुन्हा एकदा. आणि त्याच्यानंतर श्रीराम प्रसन्न आपण असं लिहितो. तर श्रीराम प्रसन्न म्हणजे हे आपल्याला माहिती आहे, की श्रीराम प्रसन्न याच्यासाठी, की श्रीरामांनी विजय मिळवला आणि ते परत आले आगमनासाठी. पण आणखीन असा पण समज आहे, की काही जण आपलं जे कुलदैवत असतं त्यांची पण चिन्हे करतात. त्याच्यानंतर सूर्य, चंद्र जेव्हा आपण बघतो तर म्हणजे सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, उष्णता, ऊर्जा मिळते आणि फ्रेश वाटतं. त्याचप्रमाणे चंद्राकडनं आपण शीतलता आपण प्राप्त करतो. तर आणि चांदण्यांकडनं आपल्याला आल्हाददायक म्हणजे अनुभव मिळतो, की म्हणजे चांदण्यांना बघून आपल्याला खूप छान वाटतो आणि आल्हाददायी वाटतं. त्याच्यामुळे आपण इथे काढल्यात. त्याच्यानंतर गणपती बुद्धीची देवता म्हणून किंवा विघ्नहर्ता म्हणून म्हणजे शुभ मानलं जातं आणि या मंदिरामध्ये म्हणजे एका देवघरामध्ये आपण इथे बघतो आहे 2 आकृती. त्याचे वेगवेगळे समज आहे. कोणी म्हणते हे लक्ष्मी-नारायणाचा जोडा आहे, तर कोणी म्हणतंय 2 गौरी आहे, कारण चैत्र गौरी आपण साजरी करतो किंवा कोणी म्हणतं, की नक्षत्र जे आपण सृजनाची नक्षत्रे म्हणतो अनुराधा आणि स्वाती ते पण समजलं जातं. त्याच्या बाजूला जे आपल्याला दिसतं आहे ते सरस्वती यंत्र. तर हे सरस्वती यंत्र सरस्वतीला म्हणजे सरस्वतीला नमावे म्हणून त्याचं प्रतीक आपण इथे काढतो. आणि गुढी आपल्याला माहितीच आहे, की गुढीपाडवा असतो त्या दिवशी त्याच्यामुळे आपण इथे काढतो. तर गुढीचं आणखीन एक असं महत्त्व आहे, की ते ब्रह्माची गुढी म्हणजे ब्रह्माचं सिम्बॉल इथे रिप्रेझेंट करतं. का? कारण की असं समज आहे, की पूर्ण सृष्टीची किंवा नवीन वर्षाची सुरुवात, ज्याची सुरुवात ब्रह्म करतात ते सिम्बलाइज करतं इथे.
त्याच्यानंतर आपला भगवा ध्वज जे ह्याचे मांगल्याचे प्रतीक आहे. अं, त्याच्यानंतर खाली आपल्याला शंख दिसतो. शंख जो नाद निर्माण करतो, तो शौर्याचा संचार करतो. असं तो प्रतीक आहे. त्याच्यानंतर ओम हा संपूर्ण ब्रह्मांडाचा ध्वनी असं समजला जातो. म्हणून इथे काढलं जातं चैत्रांगण रांगोळीमध्ये. आणि स्वस्तिक पण इथे काढलं जातं. स्वस्तिक म्हणजे स्वस्तिक तर शुभचिन्ह आहेच आणि हे मुख्यतः वास्तूचं प्रतीक मानलं जातो. स्वस्तिक म्हणजे शांतता, समृद्धी, भरभराट असं प्रतीक आपण दरवाज्यावर काढतो, तर ते आहे. त्याच्यानंतर लक्ष्मींची पावलं, लक्ष्मी आपल्या घरी यावी, दारात यावी किंवा त्यांना नमावं म्हणून हे प्रतीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला चक्र म्हणजे कोणतंही चक्र आपल्याला हे करता येईल. युगचित्र, काळाचं चक्र, त्याच्यानंतर आपल्या आयुष्यातले जे कमी-जास्त सुख-दुःख त्यांचं चक्र, असं हे चक्र अ, फिरतं आणि याचं इथे आपण याच्यासाठी हे काढलं इथे या रांगोळीमध्ये काढलं जातं कारण हे चक्रची जी हे आहे, जेव्हा ते गोल फिरतं, तर ते समृद्धीकडे, भरभराटीकडे, प्रगतीकडे धावत जावं असं इथे काढलं जातंय. आणि कुऱ्हाड हे आपण असं म्हणजे कुऱ्हाड हे आध्यात्मिक म्हणजे आपण हे मुख्यतः आता कुऱ्हाड शेतकरी हातात घेतात या महिन्यापासून किंवा आता सगळं सुरू होतं सिंचन वगैरे. पण आणखीन दुसरा एक मधीत अर्थ असा सुद्धा आहे, की आध्यात्मिक प्रवेश होणे म्हणजे ओपन होणे म्हणजे आईस ब्रेकिंग. सो असं पण होतं आणि निषेचन ते पण होतं. आणि बाजूला आहे रुद्राक्ष. रुद्राक्ष तर आहेच जो महादेव हे करतात, घालतात ते रुद्राक्ष तर आहेच. त्याच्यानंतर गदा हे शौर्याचं प्रतीक आहे. हे पण शौर्याचं प्रतीक आहे. आणि अ, अ, कार अ, कामेंद्रिय चं तर आता कामेंद्रिय इथे मला थोडंसं म्हणजे माझं कॉमन सेन्स म्हणजे वापरला इथे. तर मला कामेंद्रिय असं नक्की कळालं नाही, पण मी विचार करत होती, की हे सरस्वतीचं जे यंत्र आहे त्याच्यात 5 भाग केले आहेत, की कामेंद्रिय म्हणजे आपले सगळे इंद्रिय जे म्हणजे आपण जे हे करतो, आपले जे सगळे जे ज्ञान घेतो किंवा जे आपण कर्म ज्यानी हे करतो त्याचे सगळे जे 5 इंद्रिय आहेत. त्याच्यामुळे म्हणजे जे ऐकू येतं किंवा बोलतो आपण किंवा बघतो, हे सगळे जे आहेत ते त्याच्यात दाखवले आहेत की काय मला असं वाटतं. तर कामेंद्रिय पण काढलं आहे इथे या रांगोळीमध्ये. तर समोर चलूया. तर दुसरा भाग येतो शुभचिन्हांचा, तो आहे समई. तर समई देव्हाऱ्यामध्ये असते. तर इथे देव्हारा दर्शवलेला आहे, तर समई काढलेली आहे. त्याच्यानंतर पायली म्हणजे जी 4थ्या क्रमांकावर आहे इथे, ती पायली आपण धनधान्यांनी भरलेली असते. तर ती म्हणजे भरभराट असावी किंवा आपल्या घरी नेहमीच भरून धन आणि धान्य असावं, हे समज असावी. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं, की सौभाग्याची लेणी म्हणून करंडा काढलाय. हे हळद-कुंकू करंडा. त्याच्यानंतर फणी, मंगळसूत्र अ, आणि ही इथे पायली जी आपण म्हणतो, हे याला पायली सुद्धा म्हणतात आणि फणी सुद्धा म्हणतात. तर याला दात आहे असं किंवा हे स्टँड आहे. तर हे 2 मला रेफरन्समधून वेगवेगळं नावं भेटलेत. तर त्याच्यानंतर खण आहे, नारळ आहे, अ, आंबा हे म्हणजे पूर्ण फळ. तर पूर्ण फळ मानलं जातं हे शुभ. तर जेव्हा पूर्वी म्हणजे पौराणिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फळ हे म्हणून प्रसाद द्यायचे. पण पूर्ण फळ याला महत्त्व असायचं, जे पूर्ण फळ कोणी काढलं कोणी म्हणजे दिलं किंवा आशीर्वादच्या स्वरूपात दिलं, तर पूर्ण फळ खाल्ल्यानंतरच आपल्याला म्हणजे त्याचं
हे होतं, त्याची प्रचिती येते असं म्हणतात. तर त्याच्यामुळे पूर्ण फळाचं खूप महत्त्व आहे. मोराचं पीस त्याला पण खूप महत्त्व आहे. कारण कृष्ण म्हणजे हे करतो तो अवतरण करतो. त्याच्यानंतर बासरी ही श्रीकृष्ण चं हे आहे त्याच्यामुळे त्यांना म्हणजे खूप महत्त्व आहे. त्याचं स्वरूप श्रीकृष्णाचं स्वरूप मानलं जातं. आणि जेव्हा आपण बघतो कासव हे विजय अ, विजय म्हणजे जेव्हा आपण ती गोष्ट ऐकतो कासव आणि सस्याची, तर हळू चालतो म्हणजे खूप स्लो गतीने चालतो आणि तरीही त्याचा विजय होतो असं कासव त्याच्यामुळे दर्शवलेलं आहे. आणि दुसरा अर्थ असाही आहे, की विकार आवरावेत म्हणजे स्वतःचे जे काही जसं पाय हा आवळून घेतो तसं आपले कोणतेही अ, जे अवगुण असतील ते आवरावेत असं तिथे दाखवलं आणि तो दीर्घायुष्य सुद्धा आहे. त्याच्यामुळे चांगलंच प्रतीक आहे. धनुष्यबाण अ, तर जेव्हा गरज पडली तेव्हा धनुष्यबाण पण आपल्याला वापरता आलं पाहिजे हे त्याचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर अ, तर कलश हे जलतत्व आणि नारळ हे सन्मान तर सन्मानित आपण करतो. तर ते पण म्हणजे कलश त्याच्यामुळे म्हणजे शुभ चिन्ह शुभ प्रतीक आहे. त्याच्यानंतर केळ हे पूर्ण फळाचं हे आहे. त्याच्यानंतर गोपद्म आहे. हे गोपद्म म्हणजे प्राण्यांना आपण म्हणजे गाईला तर आपण म्हणजे मातेसमान मानतो. त्याच्यामुळे ते इथे गोपद्म दाखवलं आहे. त्याच्यानंतर हे यंत्र आहे सुरक्षा यंत्र जे आपण म्हणजे कोणी वापरतं तर ते इथे काढलंय. त्याच्यानंतर महादेवाची पिंड, त्रिशूळ. त्रिशूळ म्हणजे इथे मुख्यतः 3 दोष म्हणजे आपलं जे वात, पित्त, कफ आहे ते इथे दर्शवलेले आहेत आणि त्याला कसं बांधून ठेवायचं किंवा कसं नियोजित करायचं ते इथे दर्शवलेलं आहे. त्याच्यानंतर तुळशी वृंदावन आहे इथे. तुळशी वृंदावन असं मानलं जातं, की जेव्हा कोणी आपल्या माहेरी म्हणजे कोणी आपल्या सासरी असलं, तर तुळस ही आपली सखी मानल्या जाते. सुख-दुःख तिला शेअर करायचे सगळं, तर ती फार महत्त्वाची आहे चैत्रांगण रांगोळीमध्ये. त्याच्यानंतर आपण बघतो आहे, की जे डमरू आहे ते पण इथे आहे. म्हणजे शब्द ब्रह्मांडाचं उगमस्थान असं मानलं जातं. सनई चौघडा तर सगळ्याच मंगल कार्यामध्ये असं म्हणजे वापरतात त्याच्यामुळे मानलं जातं. जो ध्वनी तयार होतो तो आपल्याला फार प्रसन्न आणि उत्साही करतो. आणि त्याच्यानंतर पाळणा जे सृजनाचं प्रतीक मानलं जातंय. आणि कमळ म्हणजे शोभा, वैभव असं वाढविणारं आणि म्हणजे मंगल्याचं प्रतीक तर आहेच. त्यातल्या त्यात ज्ञानकमळ आणि नाभिकमळ हे 2 आहेत. ज्ञानकमळ हे ज्ञानाला संबोधित करतं आणि नाभिकमळ हे सृजन किंवा स्त्रीतत्वाला पण संबोधित करतं आणि पाळणा आपण बघितलंच आहे इथे. आणि मासे हे शीतल आणि चपळता आणि चांगलं मांगल्याचं प्रतीक म्हणून इथे काढलंय. आणि 5 बाहुल्या, पंचपांडव जे म्हणतो आपण त्याच्या बाजूला तर म्हणजे इथे मला असं वाटतं म्हणजे मला स्वतः असं वाटतं जेव्हा मी वाचलं तेव्हा, इथे 5 बाहुल्या मासेच्या बाजूला जिथे संबोधित करताय, इथे 5 पांडव किंवा 5 बाहुल्या म्हणजे पंचकन्या जे आपण म्हणतो, तर ते इथे दर्शवलेलं आहे. त्याच्यानंतर फुलं, गरुड, गरुड म्हणजे विष्णूचं जे वाहन आहे ते. त्याच्यानंतर अ, नागयुगुल किंवा आपण सर्प म्हणतो. त्याचा आणखीन असं म्हणतो की म्हणजे जो याचा बळीराजाचा खरा मित्र असतो. त्याच्यानंतर आपल्याला कामधेनू
अ, आणि वासरू असं इथे संबोधित केलं आहे. ते फार शुभचिन्ह आहे, ज्याच्यापासून आपल्या म्हणजे जे आपल्याला दूध देते आणि सर्व काही जे आपल्यासाठी उपयुक्त आहे, असं गोमाता इथे दर्शविली आहे. त्याच्यानंतर वेलीला पण खूप महत्त्व आहे. वंशविस्ताराचं प्रतीक. आपण वंशवेली असं म्हणतो ना आपण, तर म्हणजे हे इथे असं प्रतीक आहे. बहुतेक आपण ह्यामुळेच असं वंशवेली असं म्हणतोय. त्याच्यानंतर म्हणजे जी कला याला सुद्धा महत्त्व दिलं आहे. तर इथे मला म्हणजे याला फूल आणि म्हणजे मला हे भेटलं नाही, की याला काय म्हणतात. कोणाला माहिती असेल तर मला सांगा. पण मी याचा अर्थ कलात्मक चित्र असं घेतलं आहे. कारण मला ते फूल आणि रांगोळीसारखं वाटलंय. आणि आपल्याला दिसतच आहे, की दिवा अग्नीला पण इथे पूजलेला आहे. जी अग्नीची जी ऊर्जा आहे आणि अग्नीचं हे एक वैशिष्ट्य असते, की ती सतत सुरू राहते. पण आपण जर तिला ऑब्स्टिकल निर्माण केलं, तर ती विचलित होते आणि ती त्रास देऊ शकते. त्याच्यामुळे असं पण आपण म्हणू शकतो, की आपल्या कामावर फोकस करावा आणि म्हणजे दुसऱ्यांचं शुभ चिंतावं. चिमणी, पाखरांना पण महत्त्व दिलं आहे, पक्षी पाखरांना. आणि हत्ती तर आहेच वैभव संपत्तीचं दर्शवलं जातं. त्यावर अ, हे पण आहे म्हणजे पालखी किंवा आपण हे म्हणतो अ, पालखी अ, देव तर याच्यामध्ये म्हणजे समृद्धी, भक्ती, श्रद्धा याचं पण प्रतीक मानलं जातं. तर अशी ही रांगोळी आहे आणि मला असं वाटतं, की या रांगोळीचं खूप श्रेष्ठत्व आहे आणि ही घरोघरात काढली जावी आणि चित्रांगण रांगोळी ही रेखाटायलाच हवी कारण की खूप सुंदर ही रांगोळी आहे आणि सांस्कृतिक वारसा जतन करणारी ही मानल्या जाते. धन्यवाद आणि आपण आता डिस्कशनला सुरू करूयात.